नमस्कार. श्री विनीत विनायक जोशी लिखित चैतन्य परीस हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. नामसाधना. नामस्मरण या भक्तीच्या मार्गाने श्री महाराजांनी अक्षरशः अगणित जीवांचं कल्याण केलं. श्री महाराज म्हणत, तुम्ही फक्त नाम घ्या, तुमचा प्रपंच मी सांभाळेन. श्री महाराजांना अत्यंत प्रिय असलेली जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे नाम. जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण, हे श्री महाराजांनी दिलेलं आश्वासन आहे. श्री महाराजांनी प्रापंचिक माणसाला नामस्मरणाचा सोपा मार्ग दाखवला आणि परमेश्वर प्राप्तीचं साधन उपलब्ध करून दिलं. त्यांनी त्यांच्या प्रवचनांमधून नामस्मरणाचं महत्त्व अनेक अंगांनी पटवून दिलं. पेढा खाल्ल्याशिवाय त्याची गोळी कळत नाही, त्याप्रमाणे श्री महाराज येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे सांगत की तुम्ही नाम घ्या. माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा, तो कल्याण करायला उभा आहे. तुम्ही कोणतीही काळजी करू नका, त्याच्यावर सोपवा. त्याच्या इच्छेने तुमचा संसार चालतो ही जाणीव ठेवून त्याच्यावर भरोसा ठेवा आणि अखंड नामस्मरण करा. आनंदाने प्रपंच करा, पण रामाला विसरू नका. दिवसभर त्याच्या अनुसंधानात राहा. काहीही घडलं तरी रामाला सांगा, त्याला हाक मारा, तो धावत येईल. पण नामावर निष्ठा ठेवा, ती मात्र तसूभर सुद्धा ढळू देऊ नका. श्री महाराजांना भगवंताचं नाम अत्यंत प्रिय होतं. नाम घेणारा माणूस त्यांना अत्यंत आवडत असे. ते त्याच्यावर मुलाप्रमाणे प्रेम करत. त्याला रामापर्यंत पोचवण्याची जणू जबाबदारीच श्री महाराज उचलत असत. श्री महाराज म्हणत, तुम्ही नामाला सोडू नका. अगदी अंतकाळी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे नाम पाहिजे. पण अंतकाळी जर नाम स्मरणात यायचं असेल तर ते सतत नेमानं घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी अट्टहासाने सर्वांना नामाला लावलं. नाम हे परमेश्वर प्राप्तीचं साधन म्हणून सांगताना श्री महाराजांनी अनेक दाखले दिले, दृष्टांत दिले, अनेक गोष्टींचा उहापोह केला. त्यांना भेटायला येणाऱ्या अनेक प्रापंचिकांना, साधकांना त्यांनी नामासंबंधी अत्यंत गुह्य अशा गोष्टी सांगितल्या. अनेक प्रश्नांची उकल त्यांनी करून दिली. नामाचं खरं स्वरूप काय हे समजावताना श्री महाराजांनी नामाची प्रामुख्याने 4 अंग सांगितली आहेत. 1. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. 2. नाम हे सगुण आहे आणि निर्गुणही आहे. 3. नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. 4. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. 1. नाम हे साधनही आणि साध्यही आहे. श्री महाराज म्हणतात, नाम म्हणजे भगवंताचं नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. व्यवहारात जशी एकाच माणसाला अनेक नावं असतात, तो त्यापैकी कोणत्याही नावाला ओ देतो, तसं कोणत्याही नामाने हाक मारली तरी एकच भगवंत ओ देतो. नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नामस्मरण हेच साधन आहे आणि साध्यही आहे. नामस्मरण हेच सत्य आहे. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी हरिओम असतं, ते नामच आहे. वेदांप्रमाणे नामही अनादी, अनंत, अपौरुषेय आहे. श्री महाराजांना यातून हेच सुचवायचं आहे की नाम साधनेही आहे आणि अखंड नामस्मरण आपल्यात चालू राहणं हे साध्यही आहे. श्री महाराज म्हणतात की भगवंताच्या इच्छेनेच त्याचं नाम आपल्या मुखात येतं, तर नामाच्या अखंड सहवासाने भगवंताची प्राप्ती का होणार नाही? म्हणून नामस्मरण हे साधन आहे आणि त्या माध्यमातून भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणं हे साध्यही आहे. 2. नाम हे सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. श्री महाराज म्हणतात, नाम सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे आणि शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण की जेव्हा भगवंत जो मुळात निर्गुण निराकार आहे तो सगुणात आला, तेव्हा त्याला नामरूप लागलं आणि सगुण रूप नाहीसं झालं तरी नाम शिल्लक राहतं, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचंच आहे. श्री महाराजांना यातून हेच सांगायचं आहे की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, परंतु जेव्हा भगवंत सगुण साकार होतात तेव्हा त्या सगुण रूपाला नाम प्राप्त होतं. श्री गणपती, श्री भगवती, श्री दत्तात्रेय, श्री शंकर, श्री नरसिंह, श्रीराम, श्रीकृष्ण, श्री पांडुरंग, श्री हनुमंत
ही सर्व दैवतं जेव्हा त्यांच्या विशिष्ट रूपामध्ये सगुण साकार होतात, ती त्यांच्या विशिष्ट नामांनीच ओळखली जातात आणि आपण उपासना करताना त्यांच्या नामाचा जप करतो. परंतु जप करता करता बरेचदा असं होतं की फक्त त्या दैवताचं नामस्मरण चालू राहतं आणि त्या सगुण रूपाचं ध्यान कालांतराने नाहीसं होतं. म्हणजेच सगुणातलं नाम आता निर्गुणात जातं. आणि हेच श्री महाराज सांगतात की नाम सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. 3. नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळी आहे. श्री महाराज म्हणतात, नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल. चित्त शांत झालं की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्याचा भावार्थ एकच आहे. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जसं नामस्मरण होऊ लागतं तशी थोडीफार का होईना वृत्ती बदलायला लागते. चुकांची जाणीव होऊ लागते. आपण अमुक अशा पद्धतीने वागायला नको, कर्तव्य नीट पार पाडली जात आहेत ना याचा विचार केला जातो. अंतरंगात प्रेम उत्पन्न होऊ लागतं. नजरेत प्रेम येतं. लोकांचं मन आपल्याकडून शक्यतो दुखावलं जाणार नाही याची काळजी नामधारक घेऊ लागतो. आणि जर प्रपंचात व्यवहारात वागत असताना चुकून कोणाला आपल्याकडून दुरुत्तर केली गेली तर त्याचा पश्चात्ताप होऊन मनाला चुटपुट लागते आणि पुन्हा माझ्याकडून असं वागलं जाणार नाही असं नामधारक स्वतःला बजावतो आणि अखंड नामस्मरण कसं चालू राहील याकरता धडपडत राहतो. ही सर्व लक्षणं वृत्ती सुधारण्याची आहेत आणि श्री महाराज सांगतात की हे फक्त एका नामानेच साधेल. नामाने का साधेल तर ह्या सर्व वृत्तींच्या संदर्भातल्या गोष्टी मनाच्या गूढ अंतरंगात अत्यंत सूक्ष्म पातळीवर चालतात. लोकांना बाहेरून कळत नाही, पण नामधारक मात्र आतल्या आत बाहेरील वातावरणातल्या अप्रिय गोष्टींमुळे अस्वस्थ असतो आणि त्याचं चित्त एका नामस्मरणाने शांत होऊ शकतं. कारण भगवंताचं नाम देखील अत्यंत सूक्ष्म पातळीवर काम करतं. त्याचा परिणाम असा होतो की नामस्मरणाच्या योगाने आणि आपल्या उपास्य देवतेच्या आणि आपल्या सद्गुरूच्या अखंड अनुसंधानात राहिल्यामुळे नामधारकाची वृत्ती त्याच्याही नकळत सुधारू लागते. चित्त शांत होतं आणि भगवंताविषयी आणि आपल्या सद्गुरूंविषयी अत्यंत कळकळीची निष्ठा उत्पन्न होते. आणि म्हणून श्री महाराज असं सांगतात की नाम हे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. 4. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. श्री महाराज म्हणतात, जसं आपलेपण आपल्या नावात आहे तसं देवाचं देवपण त्याच्या नावात आहे. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते नाम आहे. जसं आपण आपल्या रोजच्या प्रपंचात अथवा व्यवहारात कोणाचं नाव उच्चारलं की ती व्यक्ती तिच्या गुणवैशिष्ट्यांसमवेत आपल्या डोळ्यासमोर येते, तसंच भगवंताचं नाम घेतलं की त्या नामाबरोबर त्या परमात्म्याचं रूप आणि गुणवैशिष्ट्य आपल्या नजरेसमोर येतात. भगवंत आणि त्याचं नाम हे वेगळे नाहीतच जणू. म्हणून श्री महाराज सांगतात की नाम परमात्मा स्वरूप आहे. जसं श्री गणपती या नामाचा उच्चार केला की लगेच गणेशाच्या वक्रतुंड महाकाय पाशांकुशधारी रूपाचं दर्शन होतं. श्री महालक्ष्मी या नामाचा उच्चार केला की कमळात पद्मासनात बसलेल्या आणि हाती रक्तवर्णी कमळे धारण केलेल्या सुहास्य वदनाच्या लक्ष्मीचं दर्शन होतं. ओम श्री गुरुदेव दत्त या नामाचा उच्चार केल्यास नजरेसमोर त्रिमुखी आणि काखेत झोळी, हातात शंख चक्र त्रिशूळ डमरू कमंडलू जपमाळ आणि मागे गाय, पुढे 4 श्वान अशा श्री दत्त महाराजांचं दर्शन होतं. ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या नामाचा उच्चार करताच हातात शंख चक्र गदा आणि कमळ धारण केलेल्या तेजपुंज अशा श्री भगवान महाविष्णूचं दर्शन होतं. श्रीराम या रामनामाच्या उच्चाराने हाती धनुष्य आणि बाण घेतलेल्या श्रीरामाच्या सुहास्य रूपाचं दर्शन होतं. श्री हनुमंताय नमः या नामाच्या उच्चाराने गदाधारी आणि बलदंड अशा श्री मारुतीरायांच्या रूपाचं दर्शन होतं. अशा पद्धतीने नामाच्या उच्चाराने परमात्मा स्वरूपाचं सगुण दर्शन घडतं. पुढे रूपाचं ध्यान नाहीसं झालं तरी नाम शिल्लक राहतं. शिल्लक राहिलेलं नाम आता परमात्मा स्वरूपाच्या निर्गुण तत्वाचं द्योतक बनतं. म्हणून नाम हे परमात्मा स्वरूपच आहे असं श्री महाराजांचं सांगणं आहे.
प्रकरण 2. शंका समाधान. श्री महाराजांनी आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण नामामध्ये घालवला आणि जर अत्यंत प्रेमाने आणि उत्कटतेनं नामस्मरण केलं तर भगवंताची प्राप्ती अर्थातच आंतरिक सुख आणि समाधान यांची प्राप्ती कशी होईल हे कळकळीने सांगितलं. महाराजांनी सांगितलेल्या नामस्मरणाच्या मार्गाने भगवंताची उपासना करत असताना मनामध्ये अगदी स्वाभाविक अशा शंका उत्पन्न होतात. काही प्रश्न मनामध्ये पडतात. अशा सर्व शंकांचं समाधान श्री महाराजांनी केलेलं आहे. प्रस्तुत प्रकरणात नामस्मरणासंबंधीच्या अनेक शंका आणि त्या सर्व शंकांचं श्री महाराजांनी केलेलं समाधान याचा परामर्श घेतलेला आहे. 1. मुखी नाम कसं येईल. श्री महाराज म्हणतात, मुखी नाम यायला वास्तविक अडकटी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच आहे. वास्तविक एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं. नाम घेण्याच्या निश्चयाने ते जसं येईल तसं घेत राहावं. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन ध्येय गाठून देईल. परिस्थिती चांगली आली की नाम घेईन असं म्हणणारा मनुष्य कधीच नाम घेत नाही. श्री महाराज सांगतात, परिस्थिती संदर्भात विचार केला तर असं आढळतं की प्रत्येकाला प्राप्त झालेली त्याच्या भोवतालची कौटुंबिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती ही भिन्न असते. थोड्याफार फरकाने फारशी अनुकूल नसते. बऱ्याचदा ती प्रतिकूलच असते. काही वेळेला राहती जागा लहान असते. घरामध्ये नामस्मरण करायला, उपासना करायला आता कुठं बसावं असा प्रश्न पडतो. काही वेळेला घर अगदी ऐसपैस मोठं असतं, पण इतर काही कारणाने मानसिक स्वास्थ्य हरवलेलं असतं. त्यामुळे मनाच्या विस्कळीत अवस्थेत नामस्मरण होत नाही. काही व्यक्तींना काही वेळेला आर्थिक ओढाताण सहन करावी लागते. सगळी खर्चाची गणितं सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे एक प्रकारचा मानसिक ताण आलेला असतो. अशा अवघड परिस्थितीत शांतपणे नामस्मरण करायला सुचत नाही. पुढे भविष्यात परमेश्वरीय कृपेने चांगला पैसा हातात खेळू लागला, परंतु तो पैसा उपभोगात असताना जर भगवंताचं अधिष्ठान नसेल तर त्या पैशाबरोबर अहंकार आणि इतरांना कमी लेखण्याची प्रवृत्ती वाढीला लागण्याची शक्यता निर्माण होते. अशावेळी त्या पैशाच्या धुंदीतच मनुष्य राहू लागतो. हे सर्व भगवंताच्या कृपेनेच आपल्याला मिळालेलं आहे हे विसरून स्वकर्तृत्वाचा इतका दंभ चढतो की नामस्मरण, उपासना, देवधर्म या सर्व गोष्टी फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. आणि हे सर्व मी स्वकर्तृत्वावर उभं केलं आहे या धुंदीत नामस्मरण मात्र राहून जातं. काही वेळेला घरातील व्यक्तींची आजारपणं चालू असतात. बरीचशी मानसिक ओढाताण होत असते. अशा वेळेससुद्धा नामस्मरण करणं सुचत नाही किंवा सुचलंच तरी त्यातून जो आनंद मिळायला हवा तो मिळत नाही. आणि या सगळ्यातून जरा मोकळं झाल्यावर नामस्मरण करू म्हटलं की ते पुन्हा त्यावेळच्या परिस्थितीवरच अवलंबून असतं. बऱ्याचदा घरात कौटुंबिक कलह असतात. घरात एकत्र राहणाऱ्या व्यक्तींचं एकमेकांशी पटत नाही. घरातल्या अशा तणावपूर्ण वातावरणात नामस्मरण व्हायला अडथळा निर्माण होतो. काही वेळेला घरातल्या एखाद्या व्यक्तीचा अपमृत्यू होतं. घर पूर्णपणे निराशेच्या गर्तेत जातं. जगण्यातला आनंद पूर्णपणे मावळून जातो. मनच थाऱ्यावर नसतं. अशा वेळेला परमेश्वरीय शक्तीवरचा विश्वास डळमळीत होण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे नामस्मरणाच्या योगाने भगवंताची उपासना करणं ही गोष्ट अशक्यप्राय बनण्याचा संभव असतो. अशा प्रतिकूल परिस्थितीतून सावरायला खूप वेळ लागतो आणि मधल्या काळात नामस्मरण करायचं मात्र राहून जातं. म्हणून श्री महाराज म्हणतात की परिस्थिती चांगली आली की नाम घेईन असं म्हणणारा मनुष्य कधीच नाम घेत नाही. श्री महाराज म्हणतात त्याप्रमाणे प्रपंचाच्या झटापटीत परमार्थ करावा. वाटेल ती परिस्थिती वाट्याला आलेली असली तरी हट्टाने नामस्मरण करावं. परिस्थिती कशीही असो, प्रतिकूल अथवा अनुकूल, नामस्मरण सोडू नये. आजची परिस्थिती उद्या कायम राहत नाही, सतत बदलत असते. आज प्रतिकूल असलेली परिस्थिती उद्या अनुकूल बनते, तर आजची अनुकूल परिस्थिती उद्या प्रतिकूल बनू शकते. म्हणून नामस्मरण परिस्थितीवर अवलंबून न ठेवता त्या परिस्थितीत ते चालू ठेवावं. मनातल्या मनात नामाचा सपाटा चालू ठेवावा. घरी शांतपणा मिळत नसेल तर एखाद्या मंदिरात, मठात शांत ठिकाणी जाऊन नामस्मरण करावं, पण नामाला सोडू नये. परिस्थिती संदर्भातील सर्व गोष्टी प्रारब्धावर सोडून मनाने मात्र अनुसंधान ठेवावं. बऱ्याचदा असंही आढळून येतं की प्रतिकूलतेतच भक्ती जन्म पावते
अनेकदा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्कट साधन झालेलं अनुभवाला येतं. म्हणून चांगली परिस्थिती आली की नाम घेईन असं न म्हणता प्रतिकूलतेतच अखंड अनुसंधानाचा अभ्यास करावा. हे सर्व करता करता आपण प्रतिकूल परिस्थितीतून कधी बाहेर पडलो हे आपल्याला कळणारसुद्धा नाही. म्हणून परिस्थितीवर आपलं साधन अवलंबून न ठेवता आहे त्या परिस्थितीत ते कसं टिकेल ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवावं. परिस्थिती बदलण्याची वाट न बघता तो भाग प्रारब्धावर सोडून शांतपणे नामस्मरण करीत जावं. 2. नाम कसं घेऊ. श्री महाराज म्हणतात, नाम कसं घेऊ हे विचारणं म्हणजे पेढा कसा खाऊ हे विचारण्यासारखं आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. त्याप्रमाणे नाम कसंही घेतलं तरी ते आपलं काम करतंच करतं. जेव्हा शेतात बी पेरतात तेव्हा त्याचं तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाहीत. पण जेव्हा मोड बाहेर पडतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला जरी असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो. त्याप्रमाणे नाम कसंही घेतलं तरी ते घेणाऱ्याची योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल. नाम हे मनात किंवा उच्चार करूनही घेता येतं. नाम श्रद्धेने घ्यावं, वृत्ती सांभाळून घ्यावं. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही या भावनेने घ्यावं. सर्वांना फळ सारखंच मिळेल म्हणून जसं होईल तसं नामस्मरण करा. नामाची कास सोडू नका. नाम घेऊन नामाचा अनुभव घ्या. विषयाचा घाला जेव्हा पडतो तेव्हा नामाची आठवण ठेवा. प्रल्हादाने नामाशिवाय दुसरं काय केलं? प्रल्हादाने नामावर जसं प्रेम केलं तसं आपण करावं. अंतःकरणपूर्वक नाम घ्यावं. भगवंताचं नाम घट्ट धरावं. त्यात अति उत्कटता ठेवून एकतानता करावी आणि स्वतःला पूर्ण विसरून जावं. मी नाम घेत आहे हे देखील विसरून जावं. हाच खरा परमार्थ होय. श्री महाराज म्हणतात, त्याप्रमाणे नाम कसंही घेतलं तरी ते आपलं काम करतंच करतं. नाम कसंही घेतलं म्हणजे वैखरीने घेतलं. एका जागी शांतपणे बसून मनातल्या मनात घेतलं, माळेवर घेतलं किंवा प्रवासात इतर ठिकाणी किंवा अगदी अस्वस्थतेच्या काळात जरी जसं जमेल तसं घेतलं तरी त्याने जे साध्य व्हायचं ते होतंच. ज्या अवस्थेत तुम्ही नाम घेत असाल त्याप्रमाणे गोष्टी साध्य होतात. वैखरीने नाम घेतल्यामुळे वाचाशुद्धी होते. शांतपणे मनातल्या मनात नामस्मरण करीत असताना बऱ्याचदा आपली नाळ थेट परमेश्वरीय शक्तीशी जोडली जाते. डोळे मिटलेले असतात. आजूबाजूला काय चाललंय याची जाणीव नसते. आपण आणि भगवंताचं नाम एवढाच संबंध असतो. आतून शांत वाटत असतं. अस्वस्थतेच्या काळात नाम घेतलं तर काही वेळातच मनाला स्वस्थता वाटू लागते. म्हणून श्री महाराज म्हणतात, नाम कसंही घेतलं तरी ते आपलं काम करतंच करतं. 3. नाम घेताना बैठक कोणती असावी किंवा आसन कोणतं घालावं. श्री महाराज म्हणतात, हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छ्वास करताना बैठक कशी असावी असं विचारण्यासारखं आहे. एखाद्याला दमा आहे तर ज्याप्रमाणे श्वासोच्छ्वास सुलभ रीतीने चालण्यासाठी तो जशी बैठक घालेल त्याप्रमाणे नाम अखंड चालू राहावं अशी बैठक असावी. बैठकीला फार महत्त्व देऊ नये. समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीत कळ लागली तर आपलं लक्ष नामापेक्षा देहाकडेच जास्त लागेल. म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल. म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी. भगवंताच्या नामाला शरीराचं कसलंही बंधन नाही. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या प्रकृती धर्मानुसार बैठक ठेवावी. साधारणपणे सुखासनात म्हणजे आपण साधी मांडी घालून बसतो तसं बसून नामस्मरण करावं. म्हणजे पाठीला रग लागत नाही. आसन स्वच्छ असावं. वयोमानानुसार खाली मांडी घालून बसता येत नसेल तर दिवाणावर किंवा खुर्चीवर बसून नामस्मरण करावं. अशावेळी पायाच्या तळव्याखाली सतरंजीसारखं काही अंतरावं. म्हणजे निर्माण झालेली ऊर्जा शरीरातच संक्रमित होते. वयानुसार बसणंसुद्धा शक्य नसेल किंवा आजारपणामुळे शारीरिक शक्ती राहिली नसेल तर सरळ झोपून नामस्मरण करावं. आपल्या सद्गुरूंना आठवावं आणि नामस्मरण करत राहावं. शरीर धर्मानुसार शरीरशुद्धीसाठी उठावं लागलं तरी उठावं आणि हातपाय धुवून पुन्हा नामस्मरणाला बसावं. बैठकीचा कोणताही अट्टहास न करता नामस्मरण कसं चालू राहील याकडे लक्ष द्यावं. 4. नाम घेत असताना रूपाचं ध्यान आवश्यक आहे का. श्री महाराज म्हणतात, वास्तविक नाम आणि रूप ही भिन्न नाहीतच. पण नाम हे रूपाच्या आधी असतं आणि नंतरही उरतं.
नाम रूपाला व्यापून असतं. राम जन्माला येण्यापूर्वी वाल्मिकीने रामायण लिहिलं. म्हणजे रूप अस्तित्वात येण्यापूर्वी नाम होतं आणि रूप गेल्यानंतर आजही नाम शिल्लक आहे. देशकालाच्या पलीकडे जे टिकतं ते सत्य होय. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्यांचं नाव टिकून राहतं. म्हणजे ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे. नाम घेणं ही मुख्य गोष्ट आहे. ते घेत असताना रूपाचंही ध्यान राहिलं तर उत्तमच. पण तसं राहिलं नाही तर नाम घेत असताना रूपाचं स्मरण सूक्ष्म रूपाने असतंच असतं. ते आज जागृत असतं. भगवंत स्वतः अरूप आहे. म्हणून जे रूप आपण त्याला देतो तेच त्याचं रूप असतं. त्यासाठी कोणत्याही रूपामध्ये आपण त्याचं ध्यान केलं तरी चालतं. नामातून अनंत रूपं उत्पन्न होतात आणि शेवटी ती नामामध्येच लीन होतात. म्हणून भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे. हे त्याचं नाव तुम्ही आवडीने अखंड घ्या आणि आनंदात राहा. 5. नाम हे रूपापेक्षा व्यापक कसं आहे? श्री महाराज सांगतात, नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्याकारणामुळे रूपापेक्षा व्यापक आहे, बंधनरहित आहे. नाम हे रूपापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे. त्यामुळे रूपाचं ध्यान मनामध्ये आलं नाही तरी नाम सोडू नये. नाम घेतलं की पुढे रूप आपोआप येऊ लागेल. टेकडीवरून आजूबाजूला पाहत असताना झाडं, वेली, बागा, माणसं, पक्षी, पाण्याचे तलाव इत्यादी सर्व वस्तूंचं ज्ञान झाल्यावर त्याचं एकीकरण होऊन ही सृष्टीची शोभा आहे असं ज्ञान आपल्याला होतं. म्हणजेच अनेकात एकत्व शोधणं हेच मानवी ज्ञानाचं लक्षण आहे. जगातल्या सर्व वस्तूंची नावं जरी भिन्न असली तरी त्या सर्वांमध्ये असलेपणाचा गुण आहे. सजीव प्राणी झाला तरी तो आहे. निर्जीव वस्तू झाली तरी ती आहे. आनंदालासुद्धा आहेपणाचा गुण आहे. या असणेपणाच्या गुणालाच नाम असं म्हणतात. यालाच ओंकार असं म्हणतात. ओंकारातून सर्व सृष्टी उगम पावली. ते परमात्म्याचंच स्वरूप आहे. नाम हे सृष्टीच्या आरंभी होतं. ते सध्या आहेच आणि सृष्टीचा लय झाला तरी ते शिल्लक राहणारच. नामातून अनंत रूपं उत्पन्न होतात. अखेर त्यामध्येच ती लीन होतात. रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. सृष्टीतील सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य आणि प्रेम पाहून जीव मोहित होतो. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेलं हे भगवंताचंच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरूर आहे. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूपं भगवंताचीच आहेत. पण रूपाची ओळख नामानेच होते. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम म्हणाले नाहीत किंवा दत्ताला महादेव म्हणाले नाहीत. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूपं नाहीशी झाली तरी त्यांचं नाम टिकून राहतं. म्हणजे नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं. म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य होय. सत्य वस्तू ओळखणं हाच परमार्थ होय. रूपाला अस्तित्व नामामुळे आहे. प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळे टिकतं. नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. नाम हे दृश्याच्या पलीकडे आणि सूक्ष्म असल्यामुळे त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश, काल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होतं, आज आहे आणि पुढेही तसंच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपं उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. भगवंताची रूपं जिथून येतात तिथे नामाचं वास्तव्य आहे. 6. नामस्मरण करताना चित्त एकाग्र होत नाही, त्याकरता काय करावं? श्री महाराज सांगतात, नामस्मरण करीत असताना 1000 तऱ्हेचे विचार मनात येतात. हे खरं. त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे विचारांच्या मागे न जाणं. विचार मनात आले तरी त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत. म्हणजेच मनोराज्य करू नये. विचार येतील तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये. चित्त चंचल आहे, त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही. म्हणून ते नामात गुंतवून ठेवावं. नामस्मरण करत असताना ते नाम आपल्या कानाने ऐकावं. म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल. एकाग्र होणं म्हणजे त्या ठिकाणी समरस होणं. कल्पनेच्या पलीकडे असणारा परमात्मा आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपलं चित्त स्थिर करण्याचा प्रयत्न करावा. दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्र होता येतं. आपल्याला एखाद्या विषयाची आवड असते म्हणून त्या विषयाचं सेवन करताना आपण एकाग्र होतो. त्याचप्रमाणे
त्या विषयाच्या आवडीऐवजी आपण परमात्म्याची आवड धरली तर त्यात एकाग्र होता येणार नाही का? मीठ पाण्यात टाकलं म्हणजे ते पाण्याहून वेगळं राहतं का? त्याप्रमाणे सर्व ठिकाणी तोच भरलेला आहे असं समजल्यावर द्वैत कुठं राहिलं? जिथे द्वैत गेलं तिथे आपोआप एकाग्रता आलीच. नाम घेत असताना मनात एक परमेश्वर पाहिजे, दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये. तेच खरं नामस्मरण. श्री महाराजांना अपेक्षित असलेली एकाग्रता साधण्यासाठी अजून एक गोष्ट करता येईल. श्वासावर नाम घ्यायला सुरुवात करावी. म्हणजे श्वास घेताना श्रीराम जय राम जय जय राम किंवा आपण ज्या मंत्राचा जप करत आहोत ते नाम मनातल्या मनात घेत तो श्वास रोखून धरत संपूर्ण मस्तकात फिरवावा आणि परत श्रीराम जय राम जय जय राम किंवा तो मंत्र मनातल्या मनात म्हणत श्वास हळूहळू सोडावा. अशा पद्धतीने एक संपूर्ण माळ जरी केली तरी खूपच एकाग्रता साधली गेल्याची जाणीव होते. 7. नाम घेत असताना इतर विचार मनात येतात. अशा वेळी काय करावं? श्री महाराज म्हणतात, नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे. परंतु असं पहा की एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावं हे काही त्याच्या हातात नसतं. शिवाय त्याला कोणी विचारलं की तुला रस्त्यात कोण कोण भेटलं तर तो म्हणतो माझं लक्ष नव्हतं. त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावं, त्यांच्या पाठीमागे जाऊ नये. मला विचार विसरला पाहिजे असं म्हणून का त्याचं विस्मरण होणार आहे? नामाकडेच जास्त लक्ष द्यावं म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होतात. श्री महाराज सांगतात की विचार येतील तसे जातील, तिकडे लक्ष देऊ नये. विचाराच्या संदर्भात असा अनुभव येतो की नामस्मरणाला बसलं की आदल्या दिवशी काय घडलं किंवा आज काय करायचं आहे याचे विचार मनात यायला सुरुवात होते. कचेरीत किंवा घरी कोणाशी वाद झाला असेल किंवा होऊ घातलेल्या एखाद्या गोष्टीचा ताण आला असेल तर त्या दृष्टीने विचारचक्र सुरू होतं. एकीकडे नामस्मरण चालू असतं तर दुसरीकडे विचारांची मालिका सुरू असते. मग मध्येच आपल्या सद्गुरूंची आठवण आणि परत नामस्मरण. या सगळ्यावर श्री महाराजांनी एक छान उपाय सांगितला आहे. एक म्हणजे विचार येतील तसे जातील त्याकडे लक्ष देऊ नये. आपण आपल्या मनात येणाऱ्या विचारांकडे त्रयस्थ दृष्टीने बघावं आणि ते मनातून वाहून द्यावेत. म्हणजे कालांतराने मन स्वच्छ होईल. आणि दुसरा उपाय श्री महाराज सांगतात तो म्हणजे परमात्म्याला आपण कल्पनेत आणून सगुण करावा आणि तिथेच आपलं चित्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा. अशावेळी मनातल्या मनात सगुण पूजा करावी. नामस्मरणाला बसलं की आपण मनात एक मंदिर बांधावं, पहिली झाडलोट करावी, रांगोळी काढावी आणि इतर तयारी करावी. शुद्ध उष्ण पाण्याने आणि पंचामृताने देवाला स्नान घालावं, गंध अत्तर लावावं, हळदी कुंकू लावावं, फुलांच्या माळा देवाच्या गळ्यात घालाव्या, नवीन वस्त्र अलंकार घालावेत. रोज वेगवेगळ्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवावा. त्या देवळातच आपल्या सद्गुरूंचा मठ स्थापावा. सद्गुरूंच्या तसबिरीला, मूर्तीला किंवा पादुकांनासुद्धा असेच पूजेचे सोपस्कार करावे. वारा घालावा, नैवेद्य दाखवावा. सद्गुरूंपुढे हात जोडून उभं राहावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांना विचारावं की सगळं व्यवस्थित चाललं आहे ना, काही चुकत नाही आहे ना. काही चुकत असेल तर त्यांची क्षमा मागावी आणि त्यांना सांगावं की मी माझ्यात सुधारणा करीन, परत असं वागणार नाही असं म्हणून आरती करावी. सनई चौघडा वाजवावा. त्यानंतर मानसपूजेत दाखवलेलं नैवेद्य स्वतःही ग्रहण करावा. ही सगळी मानसपूजा करत असताना मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवावं. बाकीचे सगळे विचार आपोआप जसे येतात तसे निघून जातात. 8. नाम कुठवर घ्यावं? श्री महाराज म्हणतात आपला श्वासोश्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावं. अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजेच मीपणाने मरेपर्यंत नाम घ्यावं. शेवटी मी जातो आणि नाम शिल्लक राहतं. नाम घेता घेता जेव्हा मी नाम घेतो हेही स्मरण राहत नाही तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचं पर्यवसान एकांतात होतं. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक, त्या एकाचाही अंत होणं म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणं किंवा देहबुद्धीच्या पलीकडे जाणं. आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत नाम घ्यावं. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत नाम घ्यावं. अशावेळी नामस्मरणाची एक लय पकडावी. आतल्या आत आनंदाची निर्मिती सुरू झालेली असते. नामस्मरणाची आवर्तनं आतल्या आत अशी सुरू असतात की आता ते थांबवायचं म्हटलं तरी थांबवता येत नाही. अशावेळी आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत नाम घ्यावं.
कालांतराने नामाचा जोर हळूहळू कमी होतो आणि नाम आत स्थिरावतो. ती वेळ येईपर्यंत नामस्मरण चालू ठेवावं. शक्यतो मध्ये थांबवू नये, कारण नामस्मरणाच्या वेळी शक्तीचं संक्रमण शरीरात सुरू झालेलं असतं. आपण मध्येच उठल्याने ती साखळी खंडित होते आणि त्यामुळे थोडीशी मानसिक अस्वस्थता येते. म्हणून श्री महाराज म्हणतात की आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत नाम घ्यावं. 9. नाम सद्गुरूकडूनच घेणं जरूर आहे की आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल? श्री महाराज म्हणतात, भगवंताचं नाम स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे. त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही. म्हणून सद्गुरूकडून घेतलेलं नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीनं घेतलेलं नाम यात फरक करता येत नाही. तरीसुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचं वैशिष्ट्य हेच की ते नामाच्या पाठीशी सत्ता रूपाने असतात आणि आपल्याकडून नामस्मरण व्हायला त्यांची आपल्याला फार मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेलं नामस्मरण त्यांच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो असा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही. सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपणच आपलं नामस्मरण करीत राहणं आवश्यक आहे, कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट घडवून आणेल. आधी संतांची भेट होणं कठीण, समजा भेट झालीच तर त्यावर विश्वास बसणं कठीण. म्हणून नामाचं साधन चालू ठेवावं. श्री महाराजांनी हे आश्वासन दिलेलं आहे की नामस्मरणच आपल्याला सद्गुरूंची भेट घडवून आणेल. आपल्या सद्गुरूंची भेट आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर होते. आपले सद्गुरू आपल्या जन्मापासून आपल्यावर पूर्ण लक्ष ठेवून असतात. आपल्याला जरी आपल्या सद्गुरूंची जाणीव झालेली नसली तरी त्यांची मात्र आपल्यावर पूर्ण दृष्टी असते. आपल्या आयुष्यात काय घडतं आहे याची त्यांना पूर्ण जाणीव आणि कल्पना असते. आपण मात्र त्याबाबतीत अनभिज्ञ असण्याची शक्यता असते. एका विशिष्ट वेळी सद्गुरू आपल्याला नामस्मरणाची प्रेरणा देतात. नामस्मरणाच्या योगाने सद्गुरूंना अपेक्षित एवढी उपासना आपल्याकडून घडल्यावर आपले सद्गुरू त्यांच्या समाधीस्थानी बोलवून सत्तारूपाने किंवा जर ते देहात असतील तर प्रत्यक्षपणे अनुग्रह देतात. आणि म्हणून श्री महाराज म्हणतात की सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपणच आपलं नामस्मरण करीत राहणं आवश्यक आहे, कारण ते नामस्मरणच आपल्याला सद्गुरूची भेट घडवून आणेल. नामाचं प्रेम कसं येईल? श्री महाराज म्हणतात, नाम घेणं हे आपलं काम आहे, मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्म आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचा पाना ही निराळी असूच शकत नाही, त्याप्रमाणे नाम आणि प्रेम एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. नामाचं प्रेम का येत नाही हा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं जरूर आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होईल ती नामाच्या बाबतीत आपली होणं जरूर आहे. नामात राहावं म्हणजे अंतःकरणाची शुद्धता होईल आणि अंतःकरण शुद्ध झालं की भगवंताचं प्रेम येईल. तसंच नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेलं नाम प्रेम उत्पन्न करून देईल. नामातच नामाचं प्रेम आहे. जसं ताकात लोणी असतं, फक्त ते वर दिसत नाही. ताक घुसळल्यावर जसं ते वर येतं तसं भगवंताचं नाम आपण घेतलं की त्याचं प्रेम आपोआप वर येतं. साध्या शब्दांनी देखील आपल्या वृत्तीवर परिणाम होऊन तो भाव आपल्या मनात जागरूक होतो. मग भगवंताच्या नामाने त्याचं प्रेम का बरं येणार नाही? प्रपंचाचं प्रेम आपल्याला सहवासाने आलं आहे, तसं नामाच्या अखंड सहवासाने त्याचं प्रेम आपोआप येईल. उठता बसता चालता बोलता आपण अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करावा. नामाचं प्रेम ज्याला लागलं त्याच्या मागे परमात्मा उभा राहतो हे त्रिवार सत्य सांगतो. आवडीने आणि प्रेमाने भगवंताचं नाम घ्या. कळकळीनं त्याला एकदा रामा अशी हाक मारा. भगवंताला तुम्हाला येऊन भेटावंसं वाटलं पाहिजे. भगवंताजवळ त्याच्या नामाचं प्रेम मागा, दुसरं काही मागू नका. नामानेच नामाचं प्रेम येईल. हे प्रेम यायला विषयावरचं प्रेम कमी करायला हवं. आपण आपल्या बायको मुलांवर प्रेम करतो कारण त्यांना आपलं म्हटलं म्हणून. म्हणजेच प्रेम हे आपलेपणात आहे. मग परमात्म्याला आपलं म्हटलं की सहजच त्याच्यावर प्रेम बसणार नाही का? आपलेपणा यायला त्याच्या नामाशी पुष्कळ सहवास पाहिजे. आज इतकी वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ज्ञानेश्वर, तुकाराम, समर्थ रामदास यांच्यासारख्या थोर संतांचं नाव टिकून राहिलं आहे. याचं खरं कारण हे की त्यांचं नामावर अत्यंत प्रेम होतं. नामाला उपमा देताना अमृताहुनी गोड आहे असं सांगितलं आहे. मग त्या नामाचं प्रेम आम्हाला का बरं येत नसावं? जसं तोंडात साखर टाकल्यावर ती गोड लागत नसेल तर तो दोष साखरेचा नसून आपल्याच तोंडाला चव नाही असं आपण म्हणतो.
तसं नामाचं प्रेम येत नसेल तर हा दोष आमचाच आहे. नामाचं प्रेम येण्याला लोक काही ना काही अडचणी सांगतात. कुणाला विचारलं की नामाचं प्रेम का येत नाही तर तो सांगतो, माझं लग्न झालं नाही, ते होऊन प्रपंच मुलेबाळं सर्व झाल्यावर मला नामाचं प्रेम येईल. पण लग्न करून मुलंबाळं असलेल्या किती लोकांना नामाचं प्रेम लाभलं आहे. कोणी म्हणतो पैसा नाही म्हणून प्रपंचाची काळजी वाटते आणि नामाचं प्रेम येत नाही. परंतु अगदी भरपूर पैसा असलेल्या किती लक्षाधीशाने नामाचं प्रेम मिळवलं आहे. कोणी म्हणतो या प्रपंचात बायको, मुलं, आजारपण, शेतीवाडी यांच्या व्यापामुळे आम्हाला नामाचं प्रेम लागत नाही. तर कोणी म्हणतो प्रपंचात राहून मला आता कंटाळा आला आहे, मी आता संन्यास घेतो म्हणजे मला नामाचं प्रेम येईल. अशा रीतीने सर्वजण ज्या परिस्थितीत असतात त्या परिस्थितीत नामस्मरणाला अडचणच सांगत असतात. परंतु भगवंताच्या नामाचं प्रेम न यायला खरं कोणतं कारण असेल तर ते भगवंत हवा असं आम्हाला मनापासून वाटतच नाही. भगवंत हवाचं वाटणं हे भाग्याचं लक्षण आहे, त्यातच त्याच्या प्राप्तीचा मार्ग आहे. महाराजांनी इथे नमूद केलेलं आहे की नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने आलेलं नाम प्रेम उत्पन्न करून देईल. बऱ्याचदा असं होतं की बराच वेळ जप चालतो, आज पुष्कळ जप झाला अशी भावना मनात निर्माण होते किंवा ठरवलेली जपसंख्या पूर्णही होते, पण म्हणावं तसं आंतरिक प्रेम किंवा समाधान उत्पन्न होत नाही. याचं कारण काय बरं असावं? तर महाराज म्हणतात की नुसत्या पुष्कळ जपापेक्षा विवेकाने आणि विचाराने घेतलेलं नाम प्रेम उत्पन्न करून देईल. विवेकाने आणि विचाराने घेतलेलं नाम म्हणजे काय? विवेकाने आणि विचाराने आलेलं नाम म्हणजे सत्सद विवेकबुद्धी आणि सद्विचाराने होणारं नामस्मरण. मला आंतरिक आनंदात आणि समाधानात राहायचं आहे आणि त्यासाठी आनंदमय अशा भगवंताचं नामस्मरण सद्गुरू माझ्याकडून करून घेत आहेत. या भावनेने नाम घेतल्यास भगवंताच्या नामाचं प्रेम उत्पन्न होतं. मनामध्ये जर या भावनेचा ओलावा नसेल तर नाम वरवर घेतलं जाऊन अपेक्षित परिणाम साधला जात नाही. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.